चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करा। आजच्या ह्या महाअंतिम दिवसातील आणखी एक महत्त्वाचा सुपर 3 कडे नेणारा सामना मैदानाच्या आतमध्ये इथून लगेचच सुरू होत असलेला आपण सगळेजण बघत आहोत। आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका आणि त्याचबरोबर आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोठेघर आयोजित आदिवासी सरपंच चषक 2025 या स्पर्धेची धामधूम गेली 11 दिवस आपण सगळेजण अनुभवतात। अत्यंत गुणात्मक अशा पद्धतीचा क्रीडा सोहळा इथे ग्रामपंचायत गोठेघरचे विद्यमान सरपंच सन्मान्य गणेशजी कांबडी साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी आपल्या समोर आणलेला आहे। यापुढे होणार सामना शरण्य 11 अवकलवाडी त्यांना फाईट दिलं रोहन 11 साखरपाडा। आपण या इनिंग नंतर टाससाठी रिपोर्टिंग करायचं ही मात्र नोंद घ्यायची आहे। थँक्यू। वाऱ्याचा पाडा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेल्या निर्धारित 4 षटकांचा सामना। सुरुवातीच्या 3 षटकांसाठी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे 15 मिनिटाचा अवधी आहे। 15 ची 16 मिनिटं जरी झाली तरी तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागू शकतो। या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ दाखवणं अपेक्षित आहे। दोन्ही संघाने पोकळ्याची वाडी वाऱ्याचा पाडा दोन्ही नामवंत आणि दिग्गज संघ आहेत शहापूर तालुक्यातील। या अगोदर आपण पाहिलं की दोऱ्याचा पाडा संघाने अत्यंत चांगला खेळ तिकडे दाखवला। सुपर 3 साठी ते दाखल झाले। योगेश दोरे आणि त्याचबरोबर संदीप शीद ही सलामीची जोडी दाखल होते फलंदाजी करणाऱ्या वाऱ्याचा पाडा संघाच्या वतीने। करण पोकळा गोलंदाजीच्या मार्गावर दाखल होत आहेत पोकळ्याची वाडी संघाच्या वतीने। निर्धारित 4 षटकांची ही लढत। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवातुची गणेशू सकार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती दाता बाप्पा गणरायाला वंदन करून ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात साच आणि मवाळ मितुळ आणि रसाळ शब्द जैसे कळलोल अमृताचे माझ्या मराठीची बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन। उपस्थित सरपंच आदिवासी सरपंच चषक 2025 च्या महाअंतिम दिवसाच्या प्रसन्न आणि हसऱ्या सकाळी सहर्ष स्वागत। करण पोकळाचं स्वागत इथे करण्यात आलेले योगेश दोरेच्या द्वारे असं म्हणूया चौकाराने स्विचचा अटेम्प्ट केलेला आहे आणि हा अटेम्प्ट अत्यंत गोड आहे अर्थात स्वीट आहे। स्वीट हिट फॉर रन्स। शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला। आवाज राज हाय कोणाचा होय आदिवासी सरपंच चषक जय गोठेघर गावचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेघर गावचा। यस धन्यवाद। यस पोकल्याची रामायण पोकल्याची वडे संघ पाहायला मिळतोय। पुरस्कर्ते आहेत नारायण शेठ अंदाडे अग्रिसेना ठाणे जिल्हा अध्यक्ष। त्याचबरोबर वाऱ्याचा बडा संघ खेळतोय सरपंच लिनाड विठ्ठलजी शिवारी यांनी पुरस्कृत केलेला संघ दौलतजी वाक यांनी पुरस्कृत केलेला संघ। जाऊया मॅच कडे ओरडू कॉम्बॉक्स सर। लागोपाठचा तिसरा मोठा फटका लागोपाठचा तिसरा दर्जेदार प्रेक्षणीय दर्शनीय चौकार। आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेघर करतो आयोजन स्पर्धेचा रामा 11 पोकल्याच्या वाडी संघाच्या समोर अडचणी इथे वृद्धिंगत व्हायला लागलेले आहेत कारण करण पोकळा त्यांचा फ्रंटलाईन बॉलरवर इथे आक्रमकतेने खरं तर समोर आलेले आहेत फलंदाज योगेश दोरे अत्यंत चांगली सुरुवात आपल्या संघाला अर्थात वाऱ्याचा पाडा संघाला मिळून देत आहेत। लागोपाठचे 3 चौकार खेळलेत। लेन बॉलचा वापर केला इथे ही स्विच इट व्हॉट अ ग्रेट अँड गुड लुकिंग बॅटिंग वन्स अगेन बॉल इज रेसिंग टुवर्ड्स द बाउंड्री लाईन फॉर रन्स। या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबडी या दादाचा लागोपाठचे 4 चौकार गोलंदाजाच्या समोर अनंत अडचणी आहेत। अतिश भांडे त्याचबरोबर आदी मडके आपलं सहर्ष स्वागत। आणखी एकदा स्विच करण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे। या अगोदर अतिश डोंगरे यांचे आगमन झालेले तुमचंही सहर्ष स्वागत। आई गावदेवी गोठेघर ब संघ इथे आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहे। शहापूर तालुक्याचं क्रिकेट संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या वतीने चर्चेला आणलं गेलेलं आहे अशी ही सगळी मंडळी आहे गोठेघरकर आपलं सहर्ष स्वागत। करण पोकळा शेवटचा चेंडू इथे हा फटका चांगला आहे स्लॉग स्वीपचा फटका क्षेत्ररक्षकाने थोडा हलगर्जीपणा दाखवला आणि तो त्याच्या अंगलटाला चेंडूने अंतिम साध्य साधलं। आणखी एक चौकार। प्रथम आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज
बघा पहिलं षटक हाताळण्यासाठी बरोबर 5 मिनिटांचा अवधी आपण घेतलेला आहे. त्याचमुळे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच सुरू व्हावं ही विनंती गोलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात रामा 11 पोकळ्याच्या वाडी संघाच्या संघ कर्णधाराला. बघा 2 षटकांमधील अंतर वेळेच्या बाबतीत जर तुम्हाला कमी करता आलं तर एकंदरीत जी वेळ खर्च करायची असते की जी अपेक्षित असते तुम्हाला पूर्ण सत्र कंप्लीट करण्यासाठी त्या वेळेमध्ये विहित वेळेत तुमचं सत्र कंप्लीट होतं. परंतु बऱ्याचदा होतं काय की षटक सुरू झाल्यानंतर ते लवकर संपतं सुद्धा, परंतु षटक समाप्तीनंतर नवीन गोलंदाजांची नियुक्ती करणं आणि त्याच्याकडे चेंडू सोपवणं या सगळ्या प्रोसेसमध्ये अधिकचा वेळ खर्च होतो आणि त्याचमुळे 2 षटकांमधील वेळेचा अंतर कमी करणं ही सुद्धा जबाबदारी संघ कर्णधाराची असते. गणेश डिंगोरे अर्थात धोनी यांचे आगमन झालेले. धोनी तुमचं सहर्ष स्वागत. कमी गतीने चेंडू टाकलेला आहे. पंचांकडे डिसायसिव्ह अपील. पंच स्थिर आहेत आणि लेग बॅकच्या रूपाने ही धाव इथे मिळालेली अशा पद्धतीचा इशारा करत आहेत भगवान दरोडा. भगवान दरोडा यांच्या विरोधात लेग बॅकच्या रूपाने एक धाव आलेली आहे. आणखी एकदा इथे चेंडूला फ्लाईट दिली होती परंतु फार लवकर ओळखली. स्वतः फिरले त्यानंतर चेंडूला भिरकावून दिलं. लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे षटकार. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. राव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा आदिवासी सरपंच. थँक्यू सो मच. या स्पर्धेमध्ये अत्यंत मोठी भूमिका एक आयोजक म्हणून त्याचबरोबर समालोचक सूत्रसंचालक म्हणून बिकीजी शेवाळे यांनी केलेले आहे आणि वाऱ्याचा पाडा संघाचे ते मेंटॉर आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये वाऱ्याचा पाडा करतोय. वाऱ्याच्या लाटांवर स्वार करत असताना चेंडूला आणखी एकदा स्विचिटच्या फटक्याद्वारे खेळलेलं आहे फलंदाजाने. एलिव्हेशन हवं तितकं मिळालं नव्हतं. कमी गतीने ज्यावेळेस चेंडू होतो त्यावेळेस तुम्ही प्रोड्यूस केलेल्या फटक्यामध्ये सुद्धा कमी गती असते आणि त्याचमुळे चेंडूचा प्रवास सीमारेषेपर्यंत फार धीम्या गतीने होत असतो, संथ गतीने होत असतो आणि तेच आपण पाहिलं होतं. चेंडू फार काळ हवेमध्ये राहिला होता. या फलंदाजाने नामोहरम करून सोडलेले गोलंदाजांना, कारण एक्सपेरिमेंट मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. इम्प्रोवाइज फटके सातत्याने खेळण्याचा प्रयत्न करतो. यावेळेचा चेंडू चांगला आहे. लेंथ बॉलचा खरं तर इथे वापर करत आहे गोलंदाज आणि टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी वेळेला आपल्याला पाहायला मिळतं कमी गतीने गोलंदाजी करणारे गोलंदाज अर्थात फिरकी गोलंदाज. भगवान दरोडा एक चांगले फिरकी गोलंदाज आहेत परंतु त्याच्यावर या अगोदर एक षटकार खेळला होता. त्याच्या विरोधात फलंदाज योगेश दोरेने. शेवटचे 2 चेंडू येणं शेष आहे. यावेळेस इथे फटका फसलाय. फ्लाईट दिली होती आणि ती व्यवस्थितरित्या टॅकल करता आली नाही फलंदाजाला. ड्रायव्हिंग लेंथवर चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता न आल्या कारणाने इथे खरं तर फलंदाज जेलबादच्या रूपाने बाद होत असलेले आपण बघत आहोत. वाऱ्याचा पाडा संघाला लागलेला पहिला हादरा. बॅटर योगेश बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चंदन शीत दाखल होत आहेत. नाव अत्यंत चांगलं आहे. शीतलता हा फार मोठा गुणधर्म आहे चंदनाचा. त्याचबरोबर सुगंध हीच त्याची ओळख आहे. चंदनाचं झाड मी चंदन आहे असं त्याला कधी सांगायची गरज लागत नसते. त्याचा सुगंध हाच त्याचा परिचय. चंदन शीत. पुष्पा उजव्या स्टेजच्या फार बाहेर गेले आणि चंदनने खेचून मारलेले आहे. क्षेत्ररक्षक काय करतायत. झेल टिपला होता. सीमारेषेचं गांभीर्य अवधान राखता आलं नाही. दैव देतं आणि कर्म नेतं. षटकार. गणेश
संजय दादा वारगडे यांचं शुभागमन झालंय. ग्रामपंचायत वडवली सरपंच वारगडे साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांच्यासोबत संदीपजी तारमळे साहेब सुद्धा उपस्थित आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. सरपंच आदिवासी सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय आपण आसनस्थ व्हायचंय. यस, ओरडू कॉम्बॉक्स शेळके सर. योगेश दोरेचं खरं तर जे वादळ घोंगावलेलं होतं ते शमवण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज भगवान दरोडाला. भगवान दरोडाच्या विरोधात खरं तर धावांची लयलूट केली होती. लूट खरं तर तिकडे उभारण्यात आली होती. फलंदाज योगेश दोरेच्या वतीने त्याने एक षटकार खेळला होता आणि षटकाचा शेवट सुद्धा चंदन शीदने एका षटकाराने केला होता. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अर्जुन पोकळा यांचा वापर केला जात आहे संघ कर्णधाराच्या वतीने. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 35 धावा खर्च झालेल्या आहेत. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अर्जुन पोकळा आलेले आहेत. परंतु पहिला चेंडू आपण बघितला उजव्या यष्टीच्या फार बाहेर होता. अतिरिक्त गती देण्याचा प्रयत्न गोलंदाज अर्जुनने जरूर केला होता. अर्जुनला खरं तर आपल्या पुराणातील अर्जुन या कॅरेक्टरकडे पाहावं लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न. अर्जुन पोकळा थोडे अडखळत आहेत. चेंडूच्या खाली आलेले आहेत. झेल टिपता आला नाही. मला असं वाटतं ते जर स्किड झाले नसते तर कदाचित हा झेल त्यांच्या वतीने घेण्यात आला असता. क्रिकेटमध्ये जर तरला कुठेही थारा नसतो. क्रिकेट हा खेळ वास्तववादी आहे. जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही किंतु परंतु को क्रिकेट में जगह नहीं होती है. देर इज नो चान्स फॉर इफ्स अँड बट्स इन क्रिकेट असं म्हटलं जातं. अर्जुन पोकळा 37 धावा धावपलकावर. स्विच केलेले आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उभे आहेत. फक्त दर्शक बनून राहतील कारण त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलेला आहे. सीमा पार आणखी एक दर्जेदार चौकार. हे दोन्ही फलंदाज आता आक्रमकतेने खेळत आहेत. काउंटर अटॅक यालाच म्हटलं जातं. दुधारी तलवार दोन्ही बाजूने धार आहे. इथे आक्रमणाला फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांच्या या अगोदर योगेश दोरेने चांगली नेत्रदीपक सुरुवात मिळवून दिली. त्यानंतर आक्रमणाची जबाबदारी चंदन शीदने स्वतःकडे घेतलेली आहे आणि आता ड्रायव्हिंग सीटला तो आहे. या अगोदर त्याने एक षटकार खेळला होता. गोलंदाज भगवान दरोडाच्या विरोधात अर्जुन पोकळाच्या विरोधात त्याने चौकार खेळलेला आहे. आणखी एकदा स्विच केलेलं आहे. पूर्वानुमान लावत असताना फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. हा चौकार. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई राव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा होय. आदिवासी सरपंच चषक जय गोटीगर गावचा. Thank you. आदिवासी वाराचा पाडा संघाचा विचार केला तर त्यांचे मेंटॉर विकीजी शेवाळ आहेत. अत्यंत चांगलं सूत्रसंचालन समालोचन या स्पर्धेमध्ये त्याने केले. सगळ्यात महत्वाची गोष्ट या स्पर्धेत 101 संघ सम्मिलित झालेले आहेत आणि त्या सगळ्या संघांच्या बरोबर संपर्क साधण्याचं फार मोठं काम विकीने केलेलं आहे. त्याबद्दल त्याचं कौतुक. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय. आणखी एकदा त्याच पद्धतीने खेळलेला फटका चौकार. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई राव देवीच्या आशीर्वादाने यस, थँक्यू. मोठा सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. विलास शेठ गगे साहेबांच्या शुभागमन झाले. उद्योजक शहापूर. यस, विलास शेठ गगे साहेबांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचं आहे. आदिवासी सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत. थँक्यू. ओरडू कॉम्पॉक्स शेळके सर. हायलाइट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. जणू काही एखाद्या अगोदरच्या सामन्याची हायलाइट आपण बघत आहोत. आता पुढे आलेले पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केलेला आहे. आषाढभूत नजरेने पंचांकडे पाहतोय. दरम्यान एक धाव पूर्ण करण्याची संधी. ती धाव पूर्ण होत असलेली आपण बघतो. वाईट बॉल कॉल करण्यात आलेला आहे. पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट यामध्ये जमीन आसमान अंतर आहे. याचा भेद त्याची भिन्नता बऱ्याचदा आपण सगळेजण स्पष्ट करत असतो. त्याचा उल्लेख करत असतो. फिल्डिंग साईड खरं तर इथे रिव्ह्यू आलेला आहे. पंचांच्या वतीने वाईट बॉल कॉल केला गेलेला आहे. पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्याचं काम इथे आता संघ कर्णधार त्याचबरोबर विकेट किपरच्या वतीने झालेलं आहे. मी त्या गोष्टीची चर्चा करत होतो. हा वाईट बॉल आहे की पूर्वी वाईट बॉल असेल तर पंच लगेचच वाईट घोषित करायचे परंतु आता तसं केलं जात नाही. आता त्या चेंडूवरची ऍक्शन पूर्ण होऊ दिली जाते आणि त्यानंतर मग घोषणा होते पंचांच्या वतीने चेंडू वाईड आहे की नाही ती. त्याचमुळे पंच निरंजन सावंत सर तिकडे थांबले होते. फलंदाजाला मात्र थोडी अतिरिक्त घाई होती. फलंदाजाने लगेचच वाईडचा इशारा पंचांकडे केला होता.
DRS चा वापर झाला, त्यानंतर वाईट बॉल आहे हे निष्पन्न झालं होतं. टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आपल्याला मिळतो यावेळेस tenniscricket.in च्या वतीने. हा चौकार आला, धावफलक वेगवान बनते. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले आहेत 55 अर्थात 55. फटका फसलाय, लिडिंग एज. एसटी रक्षक ऍक्शन मध्ये येत आहेत, त्याने टिपलेला आहे जेल आणि याच बरोबर मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यश. अर्जुन पोकळाला त्याने चंदन शीदला बाद केलेला आहे. दुसरा हादरा वाराच्या पाड्या संघाला. प्रथम साथी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. Man of the series, a two-wheeler. Man of the series, a two-wheeler. भव्य आयोजन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष सीद दाखल होत आहेत. या अगोदर चांगली फलंदाजी करत असताना चंदन शीदला आपण पाहिलं होतं. चंदनने त्याची कामगिरी योग्य रीतीने पार पाडली. क्रिकेट खेळत असताना एका संघामध्ये 11 खेळाडू असतात. प्रत्येकाला आपल्या जबाबदारीचं भान असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की तुमचा रोल नेमका काय, तुमची भूमिका त्या संघामध्ये काय आहे ही जर तुम्हाला माहीत असेल आणि त्या पद्धतीने जर तुम्ही खेळलात तर तुमचं क्रिकेटिंग युनिट हे पॉप्युलर बनत असतं, नावारूपाला येत असतं. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये सर भावेश पवार यांचंही आगमन या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. टेनिस क्रिकेटला विशेषत्वाने भिवंडीच्या ज्यांच्या वतीने ओळख निर्माण करून दिलेली आहे असं कॅरेक्टर. ज्ञानेश्वर पादीर, इथे ज्ञानेश्वर कडं असणारं जे ज्ञान आहे गोलंदाजीचं त्याला योग्य रीतीने वापरता आलेलं आहे की नाही, पहिल्या चेंडूवर हा फार मोठा प्रश्न होता. पंतांनी त्याचं उत्तर दिलं, हा चेंडू नो घोषित केला आणि एक अतिरिक्त धाव या धावपलकावर जोडता आलेली आहे. आता पाहायचंय 2 धावा मिळाल्या, धावपलक पुढे गेलं, 57 धावांपर्यंत पोहोचलेला डाव. या अगोदर प्रत्येक गोलंदाज खर्चिक ठरलेला आहे. येणार चेंडू फ्री हिट. आणखी एक फुल टॉस. यष्टी रक्षकाची कामगिरी तितकी कन्व्हिन्सिंग जरूर नव्हती. यष्टी रक्षकालाही ते अभिप्रेत नव्हतं आणि त्याचमुळे त्याने चेंडू हातामधून निसटल्यानंतर लगेचच मागे वळून पाहिलं की किती दूर चेंडू निघून गेलेला आहे. हायसं वाटलं असेल, उसंत सोडली असेल, सुटकेचा निश्वास सोडणे असं म्हणतात, कारण चेंडू तिथेच घरंगळत राहिला होता. व्हॉट अ गुड शॉट. ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांच्या बाजूने चेंडू काढला. प्लेसमेंट अत्यंत चांगली राहिली. दर्जेदार चौकार. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. अर्जुन पोकळा यांची केश रचना अत्यंत दर्शनीय आहे. आणखी एक क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक उंच उडी घेत आहेत. चेंडू त्याही पेक्षा अधिक उंचीने. आणखी एकदा सीमा पार. आणखी एक चौकार. आई गावदेवी स्पोर्ट्स गुड्डे घर करतो आयोजन स्पर्धेचा. अति द्रुत गतीने धावपलक पुढे गेलेला आहे. 65 धावा धावपलकावर. विकी शेवाळे खुश असतील ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खेळत आहेत, फलंदाज फलंदाजी करतायत. 2 चेंडूचा खेळ शेष. शॉट ऑफ गुड लेंथ. आणखी एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. लागोपाठचा तिसरा. संतोष शीद या डावातील तिसरा असा फलंदाज आहे, त्याने लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 चौकार खेळलेले आहेत. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी आलादाचा. या अगोदर योगेश दोरेने लागोपाठच्या 4 चेंडूंवर 4 चौकार, चंदन शीदने लागोपाठच्या 4 चेंडूंवर 4 चौकार खेळले होते. संतोष ते करू शकतो का हे पाहायचं आहे. शेवटचा चेंडू व्यवस्थितरित्या त्यांना खेळता आला नव्हता. याचबरोबर संतोष सीद बाद झालेले आहेत. त्याचबरोबर हे सत्र सुद्धा संपलेलं आहे. वाऱ्याचा पाडा संघाने इथे या 1 चेंडूचा खेळ शेष आहे. पहिला चेंडू नो बॉल होता. फलंदाज इथे बाद झालेले आपण बघतो. वाऱ्याचा वेग आपण पाहिला तर या तळ्याकाठच्या मैदानावर तितका अधिकचा नाही, परंतु वाऱ्याचा पाड्या संघाच्या धावपलकाचा वेग फार मोठा आहे. प्रचंड वेगाने धावपलक पुढे गेलेला आहे. एकूण धाबांचा विचार केला तर त्या 69 बनलेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी नवीन फलंदाज ट्रॅकिंग एंडला बाळा दोरे येत आहेत. योगेश दोरेने धावा बनवण्याचं द्वार उघडं केलं होतं. सलामीसाठी ते आले होते. 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. इथे पूल करताय 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट. इथे एक क्षेत्ररक्षण
अंतिमतः आपण पाहिलं तर मला असं वाटतं सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू ढकलण्यामध्ये यश मिळालेलं आहे. रिले फिल्डिंग ज्याला आपण म्हणतो, बॅकअप दिला एकमेकाला, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. इथे धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 72 आणि 73 धावांचं भलं मोठं आव्हान सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये पूर्ण करायचंय रामा 11 पोकळ्याची वाडी या संघाला. चला टॉस सोडायचे शरण्य 11 अवकलवाडी त्यांना फायर देईल. रोहन 11 साखरपाडा. कर्णधार लवकर लवकर यायचंय. आजच्या दिवसातील तिसरा सामना. मी विलास शेठ गगे साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. चला साखरपाडा टीमचे कॅप्टन शरण्य 11 अवकलवाडी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. शहापूर तालुक्याचे उद्योजक विलास शेडगगे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. यस कॉल करतील रोहन 11 साखरपाडा टीमचे कॅप्टन. सरपंच चषक आणि नक्कीच कॉल आलाय आदिवासी असोसिएशन. मी विलास शेटगगे साहेबांना विनंती करतोय आपण असं नसतं व्हायचंय. यस अवकलवाडी टॉस जिंकला काय डिसिजन असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ साखरपाडा संघ आहे. 24 बॉल. समोरच्या संघाला कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? यस लाजायचं नाही बोलायचंय मित्रांनो. ही स्पर्धा आमची तुमची सर्वांची आहे. समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? समोरचा नडगाव विभागातील एक ताकदीचा संघ आहे साखरपाडा. करू ना 35 ते 40. यस 35 ते 40 रोखण्याचा प्रयत्न नक्की कराल. कॅप्टन टॉस जर जिंकला असता तर यशवंत काय घेतलं असतं? बॅटिंग घेतले. मनासारखं झालंय. समोरचा संघ उकलवाडी आहे. 4 षटकाचा सामना. 24 बॉल मध्ये समोरच्या संघाला कितीचा टार्गेट द्याल? 40 ते 45 धावते टार्गेट करू शकतो. सर्वप्रथम आदिवासी सरपंच चषक शहापूर तालुक्यातील पहिल्यांदाच एवढी मोठी टुर्नामेंट होती आहे गोटेकरच्या क्रीडांगणावरती. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? आयोजन खूप छान आहे. येस धन्यवाद. शरण्य 11 अवकलवाडी वन द टॉस. फिल्डिंग बॅटिंग साठी रोहन 11 साखरपाडा. जसे सेकंड इनिंगला सुरुवात होईल शेळके सर जुळले जातील सेकंड इनिंग साठी. थँक्यू. 72 धावा बनलेल्या आहेत वाराच्या पाडा संघाच्या. इथे आपण बघितल्या 73 धावांचं फार मोठं आव्हान रामा 11 पोक्याच्या वाडीला पूर्ण करावं लागेल सामना जिंकून टॉप 3 मध्ये जाण्यासाठी. शहापूर तालुक्याचा विचार केला तर शहापूर तालुक्यातून 60 संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आहेत आणि शहापूरच्या बाहेरील संघ अर्थात ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, नाशिक असेल, त्याचबरोबर पालघर असेल, विविध जिल्ह्यांमधून खरं तर संघ इथे आदिवासी सरपंच चषकामध्ये सम्मिलित झालेले आहेत आणि शहापूरच्या व्यतिरिक्त 40 संघांना इथे खेळण्याची संधी मिळालेली आहे. एकूण 100 आणि एक प्रेक्षणीय सामना म्हणजे जवळजवळ 102 संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आपण सगळेजण बघत आहोत. सुपर 3 मध्ये जाण्यासाठी 73 धावांचं भलं मोठं तगडं आव्हान पूर्ण करावं लागेल. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये धावा बनतात. त्याचबरोबर हे तळ्याकाठचं मैदान आहे. आई गावदेवी गोटेकरकरांचं इथे धावा खोऱ्याने तुम्ही जमवू शकता, मिळवू शकता. त्यासाठी चांगलं क्रिकेट खेळणं हे सुद्धा आव्हानात्मक असतं. हे आव्हान स्वीकारता येईल का फलंदाजाने हे पाहायचंय. पहिला चेंडू एज लागली. स्लिप कॉर्डर मध्ये टिपला गेलेला आहे जेल. पहिल्या चेंडूवर नामदेव दरोडा बाद होताना आपण बघत आहोत. चंदन शिदने पहिल्या चेंडूवर हादरा दिला पोकळ्याच्या वाडी संघाला. बॅटर नामदेव डिपार्ट्स. यस उपस्थित मान्यवर विलास शेटगगे साहेब उपस्थित आहेत. सापगाव उद्योजक उपसरपंच सापगाव. यस मी विनंती करतो महेंद्र शेठ डिंगोरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय विलास शेटगगे साहेबांचा.
यस महेंद्र शेठ डिंगोरे उपसरपंच गोठेकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान विलास शेटगागे साहेबांचा केला जातोय. त्याचबरोबर सरपंच वडवली संजयजी वारगडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय अंकुजी बर्तड साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. सरपंच तलवाडा अंकुजी बर्तड यांच्या शुभ हस्ते हा सरपंच संजयजी वारगडे साहेबांचा मात्र यथोचित सन्मान केला जातोय. त्याचबरोबर संदीपजी तारमळे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय अंकुजी बर्तड साहेबांना संदीपजी तारमळे साहेबांचा जना भगत साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. जांभूलवाड चिल्हारवाडी ग्रामपंचायत नक्कीच सरपंच जना भगत यांच्या शुभ हस्ते संदीपजी तारमळे साहेबांचा शुभागमन झालंय. त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर संदीपजी शेलार चेरपोली गावचे गोड व्यक्तिमत्व आमच्या मोठे बंधू सुद्धा उपस्थित आहेत. संदीपजी शेलार आपण सुद्धा यायचं आहे. मी विनंती करतोय महेंद्र शेठ डिंगोरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर भगवानजी डिंगोरे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय अंकुजी बर्तड यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान भगवानजी डिंगोरे साहेबांचा. यस भगवानजी डिंगोरे साहेबांना विनंती करतो आमचा छोटासा सन्मान स्वीकारायचा आहे. यस भगवानजी डिंगोरे साहेबांचा इथे मात्र यथोचित सन्मान केला जातोय. यस आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असून शहापूर तालुका अंतर्गत आई गौदबी स्पोर्ट्स गोठेकर आयोजित आदिवासी सरपंच चषक 2025 दिवस 11 साहेब नक्कीच पांडुरंगजी बरोबर साहेब इथे उपस्थित आहेत. साहेब 4 दिवस स्पर्धा ठेवली तर नक्कीच स्पर्धकांच्या नक्कीच आयोजकांच्या नाकी नऊ येतात. 11 दिवस स्पर्धा ठेवलेली आहे आणि शहापूर तालुक्यात पहिल्यांदाच आदिवासी टीमसाठी बाईक ठेवलेली आहे 2 व्हीलर. या स्पर्धेसाठी नक्कीच भरपूर मेहनत अपरंपार कष्ट आदिवासी कला क्रीडा असोन शहापूर आई गौदबी स्पोर्ट्स गोठेकर टीम ग्रामस्थ मंडळ गोठेकर आणि संपूर्ण नक्कीच आम्हाला संपूर्ण टीम आहे. खूप मेहनत 11 दिवस आजचा 11वा दिवस चांगली स्पर्धा आहे. साहेबांना विनंती करतोय मनोगत व्यक्त करावं. खरं म्हणजे आजचा 12वा दिवस 11वा दिवस आणि खऱ्या अर्थाने आदिवासी क्रीडापटूंना चांगल्या प्रकारचं मैदान चांगल्या प्रकारची बक्षिसं या ठिकाणी ठेवलीत नाही. त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आमचे मित्र आदिवासी सरपंच संघटनेचे अध्यक्ष सरपंच गणेश कांबडी आणि आदिवासी या चषकाच्या माध्यमातून चांगले चांगले खेळाडू घडावे यासाठी एक चांगलं मैदान असावं लागतं. ते चांगलं मैदान या ठिकाणी आहे आणि बघितलं असेल की या ठिकाणी क्रिकेट हा जडतर म्हणजे अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल काय सांगता येत नाही आणि या खेळाडूमधून चांगले खेळाडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आता काल तुम्ही रात्री CSK वर्सेस मुंबई इंडियनची मॅच बघितली असेल. भले मुंबई इंडियन हारले असेल परंतु कोणत्याही मोठ्या स्पर्धेत नाही खेळलेला खेळाडू विघ्नेश म्हणून 20 वर्षाचा मुलगा आहे. त्यांनी 3 विकेट्स घेतल्या आणि त्याचं आता नाव या ठिकाणी होतं आहे. तशाच प्रकारचे या ठिकाणी चांगल्या प्रकारची फटकेबाजी गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. मगाशाने आम्ही एक सामना बघितला उंबरमाळी वर्सेस दोऱ्याचा पाडा. म्हणजे उंबरमाळीने पहिल्या षटकात 18 रन केले का यांची धावसंख्या 50च्या पुढं जाईल. परंतु दुसऱ्या षटकात त्या मुलाचं नाव काय माहीत नाही त्यांनी 4 विकेट्स घेतल्याने एक हॅट्रिक घेतली आणि म्हणून त्या 4 विकेटमुळे पूर्ण
सामन्याचा नूर त्यांनी पालटला आणि म्हणून शेवटच्या बॉलपर्यंत काही या ठिकाणी होऊ शकतं आणि म्हणून या निमित्ताने उपस्थित शिवाशेठ अधिकारी, विलासशेठ गगे, राजाभाऊ डोंगरे, आमचे सर्व आगरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष, सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच 11 दिवसात अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले असतील. गणेश कांबडी, आपण सर्व आदिवासी तरुणांना एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी म्हणजे परीक्षेचा कालावधी सोडून तुम्ही या मॅचेस ठेवल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. कारण काही लोक परीक्षेचा वेळ बघून मुलांचं 10वी-12च्या परीक्षा सुरू आणि मुलांचं लक्ष अभ्यासाकडे का क्रिकेटकडे आणि ती मुलं त्या ठिकाणी नापास होत आहेत. परंतु आता सर्व परीक्षा संपल्यानंतर या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. नक्कीच पुढच्या वर्षी भव्य अशा अजूनही मोठ्या स्पर्धा या ठिकाणी भरवा. त्यासाठी नक्कीच आमचं जे सहकार्य लागेल ते नक्कीच या ठिकाणी राहील. पुन्हा एकदा आपल्या या गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेघर आणि आदिवासी कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक संघ असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धा ठेवल्यात. त्या सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. येस, धन्यवाद पांडुरंगजी बरोबर साहेब, धन्यवाद. उर्टू कॉम्बॉक्स. या बेसी ते स्विचचा फटका खेळतोय अर्जुन पोकळा. इथे आणखी एक चौकार मिळवतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अंती धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक बनलेला आहे ते म्हणजे 22. एकूण धावा बनवायचे 73. त्यामुळे आणखी 51 धावांची गरज आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत इथे फलंदाज अर्जुन पोकळा. या अगोदर पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी सुद्धा अर्जुनच्या वतीने केली गेली होती, परंतु गोलंदाजी त्यांची खर्चिक राहिली होती कारण 20 धावा त्याने खर्च करणारं षटक हाताळलं होतं. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं होतं पहिल्या षटकामध्ये चंदन शीदचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या डावामध्ये त्यांनी फलंदाजी सुद्धा अत्यंत चांगली केली होती. 22 धावांचं फलंदाजीत योगदान देत असताना फ्रंटलाईन बॉलर म्हणून संघ कर्णधाराने त्याचा वापर केला. 2 मोठे हादरे धक्के त्याने प्रतिस्पर्धी संघाला दिले. त्याचमुळे आता धावफलक जर पाहिलं तर 2 षटकांच्या अंती 23 पर्यंत जरूर पोहोचलेलं आहे. आणखी 50 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 50 धावा. या अगोदर सन्मान्य पांडुरंगजी बरोबर साहेबांनी अत्यंत योग्य उल्लेख केला की क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. अनिश्चितता हा क्रिकेटचा गाभाभूत घटक आहे. तो ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस होत्याचं नव्हतं होतं. बघा त्या क्षेत्ररक्षकाची चौकशी करा ज्या पद्धतीने चेंडू त्यांच्या हातामधून उडून मला असं वाटतं फेसवर हिट झालेला आहे. पाण्याची उपलब्धता मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर केली जावी. मला असं वाटतं ऑल इज वेल आहे. खेळाडू स्वतः तयारी दर्शवत आहेत. झेलचा जर आपण विचार केला तर तितका कठीण झेल निश्चितच नव्हता, परंतु क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं आणि दुपारचं सत्र आहे त्या बाजूने आपण जर पाहिलं तर सूर्य प्रखर तेजाने तप्त झालेले आहे. त्यामुळे मग सूर्यकिरणांचा काहीतरी अडसर तिकडे आला असावा. संदीप शीद तिसरं षटक फेकण्यासाठी येत आहेत. 50 धाबांचं कुशन 2 षटकांमध्ये या गोलंदाजासाठी निश्चित आहे. फुल टॉस फ्लिक करतायत. मनगटाच्या साहाय्याने खेळला गेलेला हा फटका. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर फ्लिकचा फटका खेळणारे अनेक खेळाडू आहेत, परंतु मला न्यूझीलंड संघातील रॉस टेलरच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. ज्या पद्धतीने रॉस टेलर फ्लिकचे फटके खेळत होता. इथे बोनस धावा मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. नो बॉल आहे, त्याचबरोबर आलेला चौकार. तुमच्याकडे अतिरिक्त धावा जरी असतील तरी प्रत्येक वेळेस प्रयोगशीलतेकडे तुम्ही वळावं का हा महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याचदा गोलंदाज त्या पद्धतीने एक्सपेरिमेंटल मूडमध्ये येतात आणि अनेक प्रयोग ते करत असतात. त्याच पद्धतीने प्रयोगादाखल केलेला तो चेंडू होता. इथे डबल डीप चा फटका आपण बघतो. उलटा पुलटा कोणालाही अंदाज नाही कशा पद्धतीने चेंडू इथे बॅटवर हिट झाला. 2दा कनेक्ट झाला असावा आणि त्याचमुळे डीप थर्डमॅन रिजन सीमारेषेकडे चेंडू जावा तर चेंडू निघून गेलेला आहे. लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे चौकार आला. स्वतः अर्जुन सुद्धा
इथे स्मिथ असे देत आहेत, त्यांनाही त्याचा अंदाज आला नव्हता. अनियंत्रित फटका होता, चौकार मिळाला. आणखी एकदा स्विचचा अटेम्प्ट इथे करण्यात आलेला आहे. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न स्लिप कॉर्डर मधून झाला. आता फलंदाजाला हिट करायचं होतं की यष्ट्यांना. चौतीस धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आपण बघतो. 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या. योगेश जोरेचं षटक थोडं मागडं राहिलं, त्याच्या विरोधात 17 धावा खर्च केल्या मिळवल्या इकडे फलंदाजी करणाऱ्या पोकळ्याच्या वाडी संघाच्या फलंदाजांनी. फोर्सिबल हिट, व्हॉट ए ग्रेट शॉट. विराट कोहलीची आठवण झाली, ज्या पद्धतीने फटका खेळला इथे फलंदाज अर्जुन पोकळाने. षटकार. प्रथम साथी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर, मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन सामन्याचा चर्चा. झुंजार खेळाडू आहेत फलंदाज अर्जुन पोकळा. आतापर्यंत 2 षटकार 2 चौकारांशी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आणखी एकदा स्विच करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलेला आहे. मला असं वाटतं बेल्स डिशलॉच झालेली आहे. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला, याचमुळे अर्जुन पोकळा यांचा खेळ इथे संपला. 4था आद्रा मिळाला पोकळ्याच्या वाडी संघाला. आयोगावती स्पोर्ट्स गोटे घर करतो आयोजन स्पर्धेचा. आयोजन स्पर्धेचा, आयोजन या स्पर्धेचा. निर्वातीचे यास रवींद्र बजागे साहेबांचं सुद्धा शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. अंकुजी बर्दड यांना यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. तलवाडा गावचे नक्कीच सरपंच अंकुजी बर्दड यांच्या शुभ हस्ते रवींद्र बजागे साहेबांचा हा यथोचित सन्मान केला जातोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स शेळके सर. अडचणी कित्येक पटीने वाढलेल्या आहेत इथे या रनचेस मध्ये पोकळ्याच्या वाडी संघाच्या. कारण 3 षटकं संपली, 40 धाबा धावपलकावर आहेत, आणखी 33 धाबांची गरज आहे. टोकाचं समीकरण आता आपण बघू शकू. आणि गोलंदाजासाठी गोलंदाज बाळा यांचा वापर इथे करण्यात आलेला आहे. 33 धाबा बनू शकतात, टेनिस क्रिकेटमध्ये त्या बनलेल्या देखील आहेत. परंतु त्यासाठी सुरुवातीचे 2-3 चेंडू अत्यंत महत्त्वाचे असतील. सुरुवात षटकाराने अथवा चौकाराने करणं गरजेचं असेल. तो प्रयत्न तर केला फलंदाजाने, परंतु चेंडूफळीचा संपर्क इथे करता आला नाही. फलंदाज रामा पोकळा यांना. रामा 11 म्हणून हा संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले, त्यामुळे या संघाचे हे पुरस्कर्ते आहेत. आदिवासी क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत शहापूर तालुक्याचे. तो एंडला चेंडू आदळतो, समोरच्या दिशेने येत आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट, चांगली प्लेसमेंट, चौकार. आयोगावती स्पोर्ट्स गोटे घर करतो आयोजन स्पर्धेचा. आयोजन स्पर्धेचा, आयोजन स्पर्धेचा. आहे थरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे. पहिल्या डावामध्ये तुमच्या गोलंदाजांच्या विरोधात ज्यावेळेस 72 धावा प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज बनवतात, तिथूनच खरं तर तुमचं पतन व्हायला सुरुवात होते. त्यानंतर कमबॅक करणं अत्यंत कठीण बनत असतं. त्यातल्या त्या सुरुवातीचे काही महत्त्वाचे फलंदाज, त्यांच्याकडे तुम्ही आशाळभूत नजरेने बघत असता. त्याने जर चांगली सुरुवात दिली तर इथून पुढे काहीतरी सकारात्मक होऊ शकतो अशा आशावाद तुमच्याकडे निश्चितच असतो. परंतु प्रत्येक वेळेस ते घडत नाही. किंबहुना शक्यतेचा जर विचार केला तर बऱ्याचदा बहुधा ते घडत नाही. आणि तेच इथेही आपल्याला पाहायला मिळालं. धावपलकाचा प्रेशर हा फार मोठं कार्य मैदानाच्या आतमध्ये त्या खेळाडूंच्या मानसिकतेवर करत असतो. आणि पहिल्या चेंडूपासून ज्यावेळेस तुम्हाला मोठे फटके खेळण्याची अगतिकता किंवा अपरिहार्यता असते, त्यावेळेस मग फटका खेळत असताना योग्य चेंडूची निवड करता येत नाही तुम्हाला. तुम्ही प्रत्येक चेंडूला मोठा फटका खेळण्यासाठी जाता आणि तिथे काही चुकीच्या फटक्यांची निवड तुमच्या वतीने केली जाते. मग विकेट खरं तर तिकडे फॉल होत असतात आणि लागोपाठ फलंदाज बाद झाले की मग धावपलक सुद्धा थोडं अशक्त बनतं, व्हल्नरेबल बनतं. त्याचाच प्रत्यय आतापर्यंत आपण पाहिला. 44 धावा धावपलकावर आतापर्यंत जोडण्यात आलेल्या आहेत. तसा 4 षटकांचा विचार केला तर 44 धावा तितकी वाईट धावसंख्या निश्चित नाही.
परंतु इथे सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघापेक्षा एक धाव तुम्हाला अधिकची बनवावी लागते आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही मागे आहात. 2 चेंडूचा केशेष. स्लॉकचा फटका दरम्यान खेळला गेलेल्या फलंदाजाच्या वतीने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते संतोष. गोलंदाजाने विशेषत्वाने नाराज केलं पोकळ्याची वाडी संघाला, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती पहिल्या डावामध्ये करण पोकळाच्या विरोधात 20 धावा, भगवान दरोडाच्या विरोधात 15 धावा, अर्जुन पोकळाने 20 धावा खर्च केल्या, ज्ञानेश्वर पादिरीने 17 धावा खर्च केल्या. 72 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाने तिकडे मिळवल्या होत्या. शेवटचा चेंडूवर फलंदाज बाद झालेला आपण पाहिला, त्याचमुळे सुपर 3 मध्ये दिमागदार प्रवेश मिळवलेला आहे इथे विकीजी शेवाळे यांनी पुरस्कृत केलेल्या संघाने, अर्थात वाऱ्याच्या पाडा संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. लेणार ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच विठ्ठलजी शिवारे साहेब आणि त्याचबरोबर दौलतजी वाघ यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण बघतो वाऱ्याचा पाडा संघ, आणि विकी शेवाळे या टीमचे मेंटॉर आहेत. आपलं सर्वांचं आम्ही अभिनंदन करत आहोत. ज्या पद्धतीने वाऱ्याच्या पाडा संघाने या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघ अर्थात पोकळ्याची वाडी संघाला फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आउटक्लास करत असताना दिमागदार विजय मिळवला. या सामन्यातील